आज आपण बघणार आहोत हिरव्या पावट्याची चमचमीत अशी रसाभाजी. चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, मी देवया आणि स्वाद महादेव का या कुकिंग चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आपण अगोदर पावट्याची भाजी बनवण्यासाठी एक मसाला तयार करून घेणार आहोत. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये अर्ध्या वाटी शेंगदाणे घेतलेले आहे भाजलेले, आणि त्यासोबतच 2 चमचा खोबरं घेतलेलं आहे, तेही भाजलेलं आहे. ते मिक्सरमधून वाटून तयार करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं वाटण खूप छान प्रकारे बारीक झालेलं आहे. आता मी गॅसवर एक भांडं ठेवलेलं आहे. त्यामध्ये 2 चमचे तेल टाकलेलं आहे. तेल चांगल्या प्रकारे गरम झाल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा मोहरी आहे. मोहरी तडतडल्यानंतर त्यामध्ये 1 चमचा जिरे टाकणार आहे. जिरे चांगल्या प्रकारे तळून झाल्यानंतर त्यामध्ये मी 1 मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो टाकणार आहे. कांदाही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता आपला कांदा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. आता त्यामध्ये 1 वाटी मी हिरवा पावटा टाकणार आहे. हिरवा पावटाही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचा आहे. आता त्यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकणार आहे. आता त्यामध्ये मी हिरवं वाटण टाकणार आहे. यामध्ये लसूण, आलं, कोथिंबीर, थोडंसं पाणी टाकून बारीक करून घेतलेलं आहे आणि ते मिश्रण यात टाकलेलं आहे आणि तेही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. 2 ते 3 मिनटं चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. त्याबरोबर पावटाही चांगल्या प्रकारे फ्राय होतो. झाकण झाकून 2 मिनटं एक वाफ काढून घेणार आहोत. 2 मिनटानंतर आपण चेक करून घेऊ आपला पावटा व्यवस्थितरित्या फ्राय झालेला आहे की नाही. तुम्ही बघू शकता पावटाही चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. मी चेक करून दाखवते तुम्हाला. बघू शकता आपला पावटा चांगल्या प्रकारे फ्राय झालेला आहे. त्यामध्ये आपण आता बेसिक मसाले टाकणार आहे. मी इथे 1 चमचा काश्मीरी मिरची टाकलेली आहे, अर्धा चमचा गरम मसाला आहे, 2 चमचा लाल तिखट आहे, त्यासोबतच 1 चमचा हळदही आहे. ते सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यामध्ये मी 1 टमाटर बारीक कापून ठेवलेलं होतं ते टाकणार आहे. टमाटरही चांगल्या प्रकारे फ्राय करून घ्यायचं आहे. टमाटर चांगलं फ्राय झाल्यानंतर त्यामध्ये आपण जे शेंगदाणा खोबरा बारीक करून ठेवलेलं होतं ते टाकून घेणार आहोत. ते टाकल्यानंतर व्यवस्थितरित्या मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता आपलं हे सर्व मिश्रण व्यवस्थितरित्या मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये मी गरम पाणी टाकणार आहे. गरम पाण्याने भाजीला चांगली चव येते आणि तरीही चांगल्या प्रकारे येते. आता आपण ते पाण्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर झाकण ठेवून आपल्याला 7 ते 8 मिनटं व्यवस्थित भाजी वाफून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता 7-8 मिनटानंतर आपली भाजी तयार आहे. त्यावर आपण कोथिंबीर टाकून भाजी सर्व करूया. तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे आपली भाजी तयार झालेली आहे. तुम्हाला जर ही हिरव्या पावट्याची चमचमीत अशी रस्साभाजीची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.